हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 2 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. पहिली बातमी आहे, मार्च 2026मध्ये दिल्ली केंद्रशासित प्रदेश पहिल्यांदाच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दिल्ली 2026चे यजमानपद भूषवत आहे. दिल्ली सरकारने महिला आणि तृतीय व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दुर्गा योजना जाहीर केलेली आहे. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने टाइम्स इंटरनेटचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पुनीत गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने हॉर्मोझच्या सामुद्रधुनीत अडकलेली भारताची ऊर्जा वाहून नेणारी जहाजे आणि टँकर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा ही मोहीम सुरू केली आहे. ऊर्जा संकट आणि इंधन पुरवण्यासाठी व्यत्ययांमुळे इंधनाचे रेशनिंग लागू करणारा स्लोव्हेनिया हा युरोपियन युनियनमधील पहिला देश ठरलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारने T20 विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू रिंकू सिंग यांची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढे पाहूया, भारतीय हवाई दलाने युनायटेड किंगडमच्या रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी मणिपूर राज्याने निंगोल वन उपक्रम सुरू केलेला आहे. 2026 मधील G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये आयोजित करण्यात येणार आहे. भारताने परियासामी कुमारन यांची इंग्लंड देशात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे. हरियाणा पोलिसांनी सायबर गुन्हे आणि खंडणीखोरीला आळा घालण्यासाठी अभेद नावाचे विशेष मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कॅमेरूनमधील याउंडे येथे आयोजित करण्यात आली आहे. पुढे पाहूया, ऑलिम्पिक 2028 स्पर्धेतून ट्रान्सजेंडर महिला आणि लैंगिक विकासात तफावत असलेल्या खेळाडूंना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इमिग्रेशन, व्हिसा, परदेशी नागरिक नोंदणी आणि ट्रेकिंग या योजनेच्या मुदतवाढीला मंजुरी दिलेली आहे. पुढे पाहूया, चेन्नई स्थित स्पेस टेक स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉसने अग्नाइट नावाच्या जगातील पहिल्या पूर्णपणे 3D मुद्रित बूस्टर इंजिनची यशस्वी चाचणी तामिळनाडूमध्ये केली आहे. भारतीय हवाई दलाने वायुबाण नावाची भारताची पहिली स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणाली विकसित करण्याचा प्रकल्प सुरू केलेला आहे. आंध्र प्रदेश हे वन उत्पादनासाठी प्रतिष्ठित प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. जागतिक महिला संगीत दिन 28 मार्च रोजी साजरा केला जातो. नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान अलीकडेच बालेंद्र शाह बनलेले आहे. अमेरिकन डॉलर नोटेवर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असेल. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.